गणेश मुद्रा या मुद्रेत हाताची ठेवण पुढील बाजूस आहे. या मुद्रेचा अभ्यास आपण सुरुवातीलाच केला आहे. गणेश मुद्रेच्या अभ्यासाने आपले खांदे, दंड व मानेचे स्नायू मजबूत होतात हे आपण पाहिले आहे. गणेश मुद्रेवरूनच मला गणपती अथर्वशीर्ष आठवले. अथर्वशीर्षात आपण श्री गणेशाला आपले पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वरच्या दिशेने व तसेच खालच्या दिशेने असे सर्व दिशांना रक्षण करण्याची विनंती करतो. तो संदर्भ घेऊन मला अथर्व मुद्रा कवच अशी कल्पना सुचली. त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. यात दंडाचे स्नायू निरनिराळ्या दिशांना खेच मिळाल्याने त्यांना वेगवेगळा व्यायाम मिळतो व तो फायदा आपण अथर्व मुद्रा अभ्यासाने घेणार आहोत. पूर्व अथर्व मुद्रा करताना शरीराच्या पुढील बाजूस आपण हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणे बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणे श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीत आपण 2 श्वास व उच्छ्वास असणार आहोत. पश्चिम अथर्व मुद्रा या प्रकारात आपण शरीराच्या मागील बाजूस हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणे बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणे श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीत आपण 2 श्वास व उच्छ्वास असणार आहोत. दक्षिण अथर्व मुद्रा करताना आपण शरीराच्या उजव्या बाजूला आपल्या हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणे बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणे श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीत आपण 2 श्वास व उच्छ्वास असणार आहोत. उत्तर अथर्व मुद्रेत शरीराच्या डाव्या बाजूला आपण हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणेच बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे हुकिंग अशी गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणेच श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. या स्थितीत सुद्धा आपण 2 श्वास आणि उच्छ्वास असणार आहोत. आता आपण ईशान्य अथर्व मुद्रा पाहूया. शरीराच्या डाव्या बाजूला झुकून आपण हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याचप्रमाणे बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणे श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीत आपण या वेळीसुद्धा 2 श्वास व 2 उच्छ्वास असे असणार आहोत. आपण आग्नेय अथर्व मुद्रा करणार आहोत. शरीराच्या उजव्या बाजूला झुकून आपण हातांची जोडणी केली आहे आणि गणेश मुद्रेप्रमाणेच आपण बोटे एकमेकांमध्ये आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणेच श्वास आणि उच्छ्वास घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण 2 श्वास आणि 2 उच्छ्वास या स्थितीत असणार आहोत. आता आपण नैऋत्य अथर्व मुद्रा कशी करावयाची ते पाहणार आहोत. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे शरीराच्या उजव्या बाजूला खालच्या दिशेला म्हणजे ओटीपोटाच्या रेषेत परंतु उजव्या बाजूला आपण हातांची जोडणी केली आहे. यात आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उजव्या बाजूला आपण हाताची जोडणी केली आहे त्यावेळेला उजवा पंजा आपला वर असून डावा पंजा खाली आहे आणि बोटे एकमेकांमध्ये आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणे श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीप्रमाणे याही स्थितीत आपण 2 श्वास व 2 उच्छ्वास असणार आहोत. आता आपण वायव्य अथर्व मुद्रा कशी करावयाची ते बघणार आहोत. शरीराच्या डाव्या बाजूला खालच्या दिशेला म्हणजे ओटीपोटाच्या रेषेत परंतु डाव्या बाजूला आपण हातांची जोडणी केली आहे. आणखी एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण डाव्या बाजूला जोडणी केली असल्यामुळे
डावा पंजा वर आणि उजवा पंजा खाली घेतलेला. अशा प्रकारे दोन्ही पंजांची बोटे एकमेकात गुंतवलेली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणेच श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती खेचणार आहोत. प्रत्येक स्थितीत आपण 2 श्वास ज्याप्रमाणे राहिलो आणि 2 उच्छ्वास राहिलो त्याचप्रमाणे आपण येथेही तसाच अभ्यास करणार आहोत. आता आपण ऊर्ध्व अथर्व मुद्रेचा अभ्यास करणार आहोत. यात शरीराच्या वरील बाजूस डोक्यावर आपण हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणे बोटे एकमेकात आकड्याप्रमाणे गुंतवली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणेच श्वास घेताना बोटांची पकड सैल व सोडताना ती बोटे आपण खेचणार आहोत. याप्रमाणे या स्थितीत सुद्धा आपण 2 श्वास आणि 2 उच्छ्वास असणार आहोत. आता आपण अथर्व मुद्रेतील शेवटची मुद्रा जी ज्याला आपण नाव दिलं आहे अध अथर्व मुद्रा ती मुद्रा करणार आहोत. शरीराच्या खालच्या बाजूला ओटीपोटाजवळ आपण हातांची जोडणी केली आहे. गणेश मुद्रेत करतो त्याप्रमाणेच बोटे एकमेकात गुंतवलेली आहेत. या स्थितीत आपण गणेश मुद्रेप्रमाणेच श्वास घेताना बोटांची पकड सैल व श्वास सोडताना ती खेचणार आहोत. या स्थितीतसुद्धा आपण 2 श्वास आणि उच्छ्वास असणार आहोत. अथर्व मुद्रेच्या अभ्यासात आपल्याला आयसोमेट्रिक एक्झरसाइज ह्या प्रकारच्या व्यायामाची एक प्रकारे फायदा आपल्याला मिळतो आणि तो फायदा आपण घेतल्यास आपल्या स्नायूंचे वर्धन उत्तम प्रकारे होते. अशा प्रकारे आपण 10 दिशांना गणेश मुद्रा करून आपले 10 दिशांना रक्षण करण्याची श्री गणेशाकडे प्रार्थना केली आहे. या मुद्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या कोनांमधून खांदे तसेच बायसेप्स म्हणजे द्विशिरस्क व ट्रायसेप्स म्हणजे त्रिशिरस्क स्नायूंना व्यायाम मिळतो. या व्यायामाचा मुख्य फायदा म्हणजे ते स्नायू अधिक भक्कम होण्यास मदत होते. अशा प्रकारे अथर्व कवच हा एक नवीन मुद्रा प्रकार असून त्यातून आपणास अनेक फायदे मिळतात. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी अथर्व मुद्रा कवच हा व्हिडिओ प्रसारित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. अथर्व कवच मुद्रेचा नियमित अभ्यास करून आपण आपले आरोग्य राखण्यासाठी श्री गणरायाची प्रार्थना करूयात.